नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी संपादक संजय कुमारजी गायकवाड। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM। अतिक्रमणाविरुद्ध प्रशासनाचा बुलडोजर, वाघी रोड मोकळा, नागरिकांना दिलासा। नांदेड शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर लगाम घालण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत वाघी रोड परिसरात मोठी धडक कारवाई दिनांक 5 मे 2026 रोजी राबविण्यात आली असून उत्तर विभागाचे अतिक्रमण पथक प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्ता कल्याणकर यांनी तात्काळ कारवाईचा धडाका लावत अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडवली आहे। महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोयपोडे, उपायुक्त सरदार अजितपाल सिंग संधू व सहाय्यक आयुक्त रावण सोनकांबळे यांच्या आदेशानुसार ही मोहीम पार पडत असून JCBच्या साहाय्याने रस्ते व पदपथांवरील अनधिकृत स्टॉल, फेरीवाले व वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य हटविण्यात आले। वाघी रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। वाहतूक शाखा वजिराबाद व वजिराबाद पोलीस ठाण्याच्या पथकाने कडक बंदोबस्त ठेवत मोहीम शांततेत पूर्ण केली। प्रशासनाने नागरिकांना इशारा देत सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे। या धडक कारवाईचे शहरवासियांकडून स्वागत होत असून पुढील काळातही अशी मोहीम अधिक तीव्र करण्याचा प्रशासनाचा इशारा आहे। यावेळी बोलताना महानगरपालिकेचे उपायुक्त सरदार अजितपाल सिंग संधू म्हणाले, मागील 8 दिवसापासून नांदेड महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त रित्या पथकाद्वारे आपण अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि त्या मोहिमेचा आज भाग म्हणून आपण खडकपुरा वाघी रोड जो वाहतुकीसाठी खूप प्रॉब्लेम येत होते, ट्रॅफिक जाम होत होतो, त्यामुळे त्याचे जे रस्त्यावरचे अतिक्रमण आहे आणि फुटपाथवरचे अतिक्रमण ते काढण्यात येत आहे आज महानगरपालिकेतर्फे। आणि लोकांना आवाहन करतो की महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, रस्त्यावर अतिक्रमण करू नका आणि असल्यास अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे।